शकतेस? अहो, तुम्ही केव्हा आलात? झाला अर्धा तास. तू तुझ्या लाडक्या दिराला पुरणपोळी घेऊन गेली होतीस तेव्हा. आणि काय ग, आता ओके ना तो? ओके. पण हे बरं आहे, त्याला मस्त पुरणपोळी आणि मला इथे काहीच नाही. म्हणजे तुम्ही काही खाल्लं नाही? मी सर्वेश दादांना सांगून गेलते की. थांबा, मी काहीतरी घेऊन येते. ग, मस्करी करत होतो. अहो, खरं तर सुजित भाऊजींना इकडेच बोलवायचं होतं. त्यांना मी लय फोन केले, मेसेजेस पण केले, पण ते काय उत्तरच देईना. मग म्हणलं स्वतःहूनच जावं, त्यांना बोलवावं. बेबी मावशी जर इथं असताना तर त्यांच्या घशाखाली घास उतरला नसता त्यांच्या आठवणीनं. अच्छा, म्हणजे बेबी मावशीने गारगोटीवरून सांगितलं तुला की सुनबाई जा आणि आमच्या सुजाला पुरणपोळी देऊन ये. सांगायला कशाला पाहिजे? आपल्या माणसासाठी गोडधोड करायला नको? तेच म्हणतोय मी संजू. सणासुदीचं आपल्या माणसाला गोडधोड द्यायला हवं की नाही? अहो, नको ना. संजू, आज काहीतरी हुकल्यासारखं झालंय. घरात कोणी काय बोललंय का तुला की ट्रेनिंग आणि घरातलं काम एकत्र झाल्यामुळे एनर्जी डाऊन आहे? अहो नाही हो, उलट ट्रेनिंग केल्यानं काहीतरी केल्यासारखं तरी वाटते. मग काय झालंय? अहो, मी आज ढाब्यावर गेलते तर मला तिथं ती अपर्णा भेटली होती. अपर्णामुळे मूड गेलाय तुझा? नाही नाही, जाऊ देत, सोडा ना. तुम्ही सांगा, तुम्ही त्या गंध्यांना भेटणार होतात ना? कशी झाली मीटिंग? संजू, तू म्हणतेस ना तसं होप बडी तोफ चीज होतीये. खूप होपफुल आहेत. माझं प्रेझेंटेशन ऐकताना खूप एक्साइटेड होते ते. मी त्यांना सांगितलंय 2 दिवसात मला सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या आहेत. जर तुमचा इंटरेस्ट नसेल, काही वेगळी अडचण असेल तर मला स्पष्ट सांगा, मी वेगळा फायनान्सर शोधेन, असं मी स्पष्ट सांगितलंय त्यांना. मग काय म्हणले ते? मग काय, जस्ट त्यांचा फोन आला होता. ते मला स्पष्ट म्हणाले की तुम्ही दुसरा फायनान्सर शोधू नका, मी फायनान्स करायला तयार आहे. मला खात्री होतीच. तुम्ही एखादं काम हातात घेतले आणि ते पूर्ण नाही झाले, असं कधी झालंय का? ते होईपर्यंत तुम्ही त्याचा पिच्छाच सोडणार नाही. तसंच झालंय बघा. आता उगाच चांगल्या कामात शंका नको. नाही म्हणजे एखादं काम चांगलं होणार असतं आणि आपल्याला उगाच डाऊट येतो ना, तसलं काय नको व्हायला. काय म्हणजे सगळं ठीक आहे ना? काय नाही, उलट चांगलंच झालं ना. सणाच्या दिवशी असली भारी न्यूज मिळाली. ते आहेच म्हणा, पण संजू यात खरं क्रेडिट तुझं आहे. तू आणि सुजितने मला समजून नसतं घेतलं तर. संजू, काय कसलं टेन्शन आलंय का तुला? टेन्शन कोणाला चुकलंय होय? पण ज्या गोष्टीचं मी टेन्शन घ्यायला पाहिजे ती मी आज केलीच नाहीये बघा. तू अभ्यासाबद्दल बोलतेस आय गेस. मिनिटभर पण अभ्यास नाही झालाय हो आज. आता होळीची पण सगळी तयारी करायची होती. मला थोडा वेळ देता का? मी अभ्यासाला बसते. ठीक आहे, घे तू वेळ. पण आज रात्री मी काय झोपू देत नसतो तुला. होळीची रात्र आहे, आग तर भडकलीच पाहिजे ना. अहो जावा तिकडं, अभ्यास करू देत मला. ठीक आहे, कर तू अभ्यास. मी होळीची तयारी झाली की नाही बघतो. पुस्तक इथंच तर ठेवलेली, कुठं गेली? कुठं गेली? कुठं गेली असतील?